मम्मा बाबूज रेसिपीमध्ये आपलं मनापासून स्वागत आहे। आज आपण शेंगदाणे आणि साखर यापासून एकदम जबरदस्त रेसिपी बनवणार आहोत, जी तुम्ही एकदा बनवून महिन्याभरासाठी स्टोर करून ती खाऊ शकता। चला तर मग वेळ न घालवता रेसिपी बनवायला सुरुवात करूया। त्यासाठी सर्वप्रथम आपल्याला 1 वाटी शेंगदाणे घ्यायचे आहेत। तव्यावरती हाताच्या साहाय्याने अशा पद्धतीने पसरून घ्यायचे आहेत। त्यानंतर मीडियम फ्लेमवरती 5 मिनिटे आपल्याला हे छान भाजून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता इथे शेंगदाणे भाजून तयार झाले। आता त्याच्यावरचे साल आपल्याला काढायचे आहे आणि शेंगदाण्याचे 2 तुकडे आपल्याला करून घ्यायचे। तर तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने इथे आपण शेंगदाण्याचे तुकडे करून घेतले आहे आणि शेंगदाण्याची साल सुद्धा काढलेली आहे। आता आपण पटापट पुढच्या प्रोसेसकडे वळूया। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक आणि शेअर नक्की करा। इथे आपण 1 वाटी साखर घेतलेली आहे। आता ती साखर आपल्याला कढईमध्ये घालून घ्यायची आहे आणि त्याच वाटीने आपल्याला 1.5 वाटी पाणी घ्यायचं आहे। आता आपल्याला इथे पाक बनवायचा आहे, त्यामुळे पाक बनवताना प्रमाण अगदी परफेक्ट घ्यावं, कारण या रेसिपीमध्ये पाक इम्पॉर्टंट रोल प्ले करतो। त्यामुळे पाक अगदी व्यवस्थित झाला पाहिजे। पाक जर चुकला तर आपली रेसिपी बिघडू शकते। चमच्याच्या सहाय्याने आपल्याला साखर स्टर करत राहायची आहे, जेणेकरून ती पटापट विरघळेल। साखर विरघळली की आपल्या गॅसची फ्लेम आहे ती मीडियम करायची आहे आणि 5 मिनिटासाठी आपल्याला पाक छान शिजवू द्यायचा आहे। यामध्ये आपण थोडासा बेकिंग सोडा घातलेला आहे, तुम्ही सुद्धा अवश्य घाला, कारण यामुळे पाक छान होतो। 1 तारी पाक आपल्याला बनवायचा आहे। आता तो चेक करण्यासाठी इथे आपण प्लेटमध्ये पाणी घेतलेलं आहे, त्यामध्ये थोडासा पाक टाकायचा आहे। जर अशा पद्धतीने पाकाचा गोळा तयार होत असेल तर समजायचं की आपला पाक तयार झाला आहे, एकदम परफेक्ट झाला। इथे आपण प्लेटला तूप लावून छान ग्रीस करून घेतलंय, तुम्ही तेलाचा सुद्धा वापर करू शकता। पाक तयार झालेला आहे, त्यामध्ये आपण शेंगदाणे घातले, छान मिक्स केलं आणि ताटलीत घातलेला आहे। आता पटापट आपल्याला याला एकसारखं करायचं आहे, कारण जर पाक थंड झाला तर तो जमायला सुरुवात होतो। त्यामुळे पटापट पाक थंड आहे तोपर्यंतच आपल्याला सर्व याला स्प्रेड करून घ्यायचं आहे। आता आपण पाक थंड होण्यासाठी ठेवून देऊया। पाक थंड झाला की चाकूच्या सहाय्याने आपल्याला त्याच्या कडा सोडवून घ्यायच्या आहेत आणि तुम्ही बघू शकता आपली जी बर्फी आहे ती किती परफेक्ट निघालेली आहे, कारण आपला पाक होता तो एकदम परफेक्ट झालेला होता। तुम्ही सुद्धा अगदी प्रमाणासह ही रेसिपी करा, तुमची देखील एकदम परफेक्ट रेसिपी बनेल। तर आम्ही याला साखरेची बर्फी म्हणतो, तुमच्या इकडे या रेसिपीला काय म्हणतात कमेंट करून नक्की सांगा। आता आपण ही मोडून बघणार आहोत, तर तुम्ही बघू शकता किती खुसखुशीत झालेली आहे। तुम्ही ही रेसिपी उपवासाला सुद्धा खाऊ शकता। तुम्ही देखील ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुमचे अनुभव आम्हाला कमेंट्सद्वारे कळवायला विसरू नका। व्हिडिओ हेल्पफुल वाटला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।